स्टँडर्ड 5 एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1 स्टँडर्ड 5 याच्यामधलं आज आपल्याला काय करायचं आहे लेसन नंबर 3 अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ड्स. तर अर्थ म्हणजे काय? पृथ्वी. आणि लिव्हिंग वर्ड्स म्हणजे काय? जीवसृष्टी. म्हणजे अर्थवर असणारी लिव्हिंग वर्ड्स कोणकोणती आहेत, कशी आहेत, याविषयीची माहिती आपल्याला या लेसनमध्ये घ्यायची. लेसनचं नाव काय आहे? द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ड्स. पृथ्वी आणि जीवसृष्टी. आता पहा, तुम्हाला इथं सुरुवातीला एक फिगर दाखवली आहे. त्यावरनं तुम्हाला आता पहा इथं काही क्वेश्चन विचारले. ते आधी पहा. व्हेअर डू यू गेट वॉटर फ्रॉम? म्हणजे तुम्हाला पाणी कुठून मिळतं? किंवा दुसरा सेकंड प्रश्न काय विचारला आहे त्यांनी, क्वेश्चन विचारला आहे व्हेअर डू यू ले द फाउंडेशन ऑफ बिल्डिंग? म्हणजे तुमचे घर कोणत्या आधारावर बांधलेले आहे? किंवा व्हॉट नीड डू यू मीट थ्रू ब्रीदिंग? श्वास कुठून घेता तुम्ही? तुम्हाला श्वासाची गरज का आहे? ते ही कशी भागवता तुम्ही? फ्रॉम वेअर डज द अर्थ गेट लाईट अँड हीट? तुम्हाला पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते? आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मागच्या आपण ह्याच्यामध्ये पाहिलेली आहेत. आता यापुढे आपल्याला काय पाहायचं आहे? ही अर्थ कशी तयार झाली आहे आणि त्याच्यावरती आढळणारे लिव्हिंग वर्ड्स कोणकोणते आहेत ते हे पाहायचं आहे. आता पहा इथं, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ वी फाइंड लँड इन सम प्लेस अँड वॉटर इन अदर्स. द अर्थ इज सराउंडेड बाय द ॲटमॉस्फिअर. म्हणजे काय? पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागामध्ये काय आहे? जमीन आहे. तर काही भागामध्ये तुम्हाला काय? पाणी दिसतं. मग हे पृथ्वीच्या द अर्थ इज सराउंडेड बाय ॲटमॉस्फिअर म्हणजे अर्थच्या आजूबाजूला काय आहे? ॲटमॉस्फिअर आहे, म्हणजे वातावरण आहे. देअर आर लिव्हिंग थिंग्स अँड ऑन लँड, इन वॉटर अँड इन द एअर. मग आपल्याला ह्या लिव्हिंग थिंग्स कुठं कुठं पाहायला मिळतात? लँडवर, वॉटरवर आणि एअरमध्ये. द सन इज द कॉज ऑफ मेनी नॅचरल प्रोसेस ऑन द अर्थ. मग ह्या सूर्यामुळे, सनमुळे काय होतं? ह्या ज्या घडामोडी होतात, नॅचरल प्रोसेस होते, ते काय होतात? त्याच्यासाठी ते कारणीभूत आहे. कोण? सन. वॉटर, लँड अँड एअर कन्स्टिट्यूट एन्व्हलप ऑफ द अर्थ, नेमली हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. द बायोस्फिअर स्प्रेड इन ऑल द अदर 3 स्पेअर्स. म्हणजे काय? आता पृथ्वीवरती आपल्या इथं पहा, तुम्हाला वर दाखवले, वरच्या बाजूला काय आहे? ॲटमॉस्फिअर. नेक्स्टला काय आहे? हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर. मग ॲटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअर मिळून काय झाले? बायोस्फिअर तयार झालेले. आणि खालच्या बाजूला काय आहे? लिथोस्फिअर. द स्पेअर्स ऑफ द अर्थ. हे काय आहेत? ह्या पृथ्वीचे शिलावरण. स्पेअर्स म्हणजे आवरण, त्या पृथ्वीवरती असलेले आवरण, त्याला काय म्हणजे? स्पेअर्स ऑफ द अर्थ. ओके. आता ह्याच्यामधला आपल्याला एक एक पार्टचा अभ्यास करायचा आहे. द लिथोस्फिअर अँड द हायड्रोस्फिअर. आता लिथोस्फिअर मीन्स शिलावरण आणि हायड्रोस्फिअर मीन्स जलावरण. आता हे कसं आहे आणि कोणत्या किती प्रमाणात आहे? द अर्थ क्रस्ट इज हार्ड, इट इज नेमली मेड ऑफ क्रॉक. म्हणजे ही अर्थ कशापासून बनलेली आहे? क्रस्टपासून म्हणजे खडकापासून. तिचं कवच आपल्यावरती पृथ्वीवरती कसं आहे? हार्ड आहे. इट मेनली मेड ऑफ रॉक. ही कशापासून बनलेली आहे? रॉकपासनं. वेन वी ट्रॅव्हल्ड इन हायली रिजन वी सी लेयर्स ऑफ सॉईल अँड रॉक अलॉंग रोड कट्स. वी सी ग्रेसी एक्सपेन्स ऑफ लँड इन सम प्लेस अँड ओनली सँड इन अदर्स. म्हणजे काय? ज्यावेळेस आपण डोंगराळ भागामधून प्रवास करतो किंवा जमिनीचे खडकाचे थर तुम्ही पाहता, कुठे जमिनीचा मोठा गवताळ भाग दिसतो, तर कुठं काय दिसतं? कुठं ग्रेसी एक्सपान्स दिसतं, तर कुठं लँड दिसते, जमीन दिसते. प्लेस अँड ओनली सँड. कुठं काय मिळतं? जमीन पाहायला मिळते. तर कुठं? ओनली सँड. सँड म्हणजे वाळूचा भाग दिसतो. तर हे काय आहेत? सगळे आपल्याला असे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तर मग ही जमिनीवर वाळू असते, जमिनीवर पाणी असते, जमीन पिकांनी, तर कुठं झाडांनी झाकलेली असते. मग द लँड इज कवर्ड विथ क्रॉप्स इन द सम प्लेस अँड विथ फॉरेस्ट इन अदर. जंगल कुठं असतं? समटाईम्स वी गेट टू सी द डीपर लेयर्स ऑफ सॉईल इन विच ट्रीज रूट्स स्प्रेड. काही ठिकाणी काय दिसतं आपल्याला? खोलवर त्या झाडांच्या मुळांनी आपल्याला काय दिसतं? तर रॉक स्प्रेड झालेला दिसतो, म्हणजे दुभंगलेला दिसतो. रॉक म्हणजे खडक. ॲट अदर्स वी सी रॉक स्प्लिट अपार्ट बाय द रूट ट्री रूट्स. म्हणजे काय आहे? ट्री रूट्स, झाडाच्या मुळांनी तो काय होतो? खडक काही ठिकाणी
दुभांगलेला दिसतो, म्हणजे भेगा पडलेल्या दिसतात. देर आर जेंटली मेंटेन स्लोप्स ॲज वेल ॲज sheer cliffs of rock. All these land fears are a part of earth lithosphere. हा जो भाग आहे ह्या सगळ्या भागांना काय म्हणायचं? लिथोस्फिअर म्हणायचं. लिथोस्फिअर मीन्स शिलावरण. म्हणजे ह्या भागामध्ये हे वेगवेगळे आपल्याला काय भूरूपे पाहायला मिळतात. कुठं पाणी झाडाची मुळं दिसतात, कुठं ओसाड जमीन दिसते, कुठं वाळू दिसते, तर कुठं जंगल दिसतं, तर कुठं पिकांनी झाकलेली ही जमीन आपल्याला पाहायला मिळते. ह्या ज्या भागामध्ये कुठल्या भागामध्ये दिसतो त्या भागाला आपण काय म्हणायचं? लिथोस्फिअर. पहा इथं आपल्याला वरती काही एक पिक्चर दाखवले, फिगर दाखवली. व्हेरियस लँडफॉर्म्स म्हणजे आता कशा प्रकारचे लँड आहेत इथं आपल्या ह्याच्यावरती जमिनीवरती, इथं वरचं तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता पुढं काय पाहायचं हे पाहू आपण. मच ऑफ द अर्थ सरफेस इज ऑक्युपाईड बाय वॉटर. म्हणजे आपल्या अर्थचा बराचसा सरफेस कशानं ऑक्युपाय केलेला आहे? वॉटरनं. द लिथोस्फिअर एक्सटेंड्स अंडर दिस वॉटर टू. मग आपल्या हे जे आहेत लिथोस्फिअर त्याचा काही भाग हे सगळं मिळून काय तयार झालेलं आहे? लिथोस्फिअर. म्हणजे ही जी लिथोस्फिअर म्हणजे काय? शिलावरण. हे जे कव्हर बनलेलं आहे ह्या सगळ्यांनी मिळून काय झालेलं आहे? लिथोस्फिअर बनलेलं आहे. आता पुढे पहा. अबाउट अ थर्ड ऑफ सरफेस ऑफ द अर्थ कन्सिस्ट ऑफ लँड. म्हणजे पृथ्वीचा अर्थचा पृष्ठभाग सुमारे 1/3 जमिनीचा भाग आहे. म्हणजे इथं आपल्या ह्याच्यावरती 1/3 भागावरती काय आहे? जमीन आहे. अ वास्ट कंटिन्युअस स्ट्रीट ऑफ लँड इज कॉल्ड द कंटेंट. The land on the earth is divided into 7 continents. They are Asia, Europe, Africa, North America, South America, Antarctica and Australia. Asia is the largest continent and Australia is the smallest. म्हणजे काय? आता ही जी जमिनीचा सलग भाग आहे तो कुठं मोठा खंड आहे? पृथ्वीच्या सलग आणि मोठ्या भागाला आपण काय म्हणतो? खंड. खंड म्हणजेच काय? कंटेंट. ओके. जमिनीचा मग हा जो कंटेंट आहे ते किती? 7 पार्टमध्ये डिवाईड झालेला आहे. तर हे 7 पार्ट कोणकोणते आहेत? तर युरोप आहे, आशिया आहे, आफ्रिका आहे, साऊथ अमेरिका आहे, नॉर्थ अमेरिका आहे, अंटार्क्टिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे. ही जी आहेत ही 7 लँड्स आर डिवायडेड इंटू 7 कंटेंट्स. म्हणजे ह्या 7 कंटेंटमध्ये ही लँड काय झालेली आहे? आपली डिव्हाइड झालेली आहे. आता ह्याच्यामधले सगळ्यात मोठा कंटेंट कोणता आहे? तर आशियाचा आहे. आणि स्मॉल कोणता आहे? ऑस्ट्रेलियाचा आहे. तर हे दोन तुम्हाला लक्षात ठेवायचं, लार्ज कंटेंट आणि स्मॉल कंटेंट. आणि ह्याचे 7 कोणकोणते कंटेंट आहेत हे एवढं लक्षात ठेवलं तरी तुम्हाला खूप सारी माहिती मिळते. त्यानंतर आता पाहायचं, द लँड इज नॉट इवन ऑल place. The uneven gives different shapes to the land in different place. They are called the landforms. In the picture above you can see some landforms like the plain, hill, mountain etc. म्हणजे पहा आता तुम्हाला ही जी लँड आहे ती सगळीकडे सारखीच दिसते का? नाही. तर कुठं काय होते? कुठं टॉल आहे तर कुठं फ्लॅट आहे, कुठं सपाट आहे, कुठं उंच आहे. आणि ही जी आहे ही काय आहे? एक जमिनीच्या विशिष्ट आकारामुळे तिला हे काय झालेले शेप आपल्याला पाहायला मिळतात तिच्या ह्याच्यामुळे. त्यालाच काय म्हणायचं आपल्याला? त्याला आपण लँडफॉर्म म्हणतो. लँडफॉर्म मीन्स भूरूपे. ह्या सगळ्या ह्यालाच काय म्हणायचं? लँडफॉर्म्स. ओके. इन द पिक्चर आता पहा इथं वरच्या बाजूला तुम्हाला दिलेत. तिथं काय काय पाहायला मिळतं? कोणकोणते लँडफॉर्म्स आहेत? प्लेन आहे, हिल आहे, माउंटन आहे किंवा हिल रॉक आहेत, व्हॅली आहे, पास आहे. ही सगळी काय आहेत? कुठं पहा इथं सीसोर्स आहे. हे काय आहेत? सगळी लँडफॉर्म्स आहेत. 2/3 ऑफ द अर्थ सरफेस इज कवर्ड विथ वॉटर. आता आपल्या अर्थचा 2/3 हा सरफेस कशानं ऑक्युपाय केलेला आहे? वॉटरनं. मोस्ट ऑफ दिस वॉटर इज इन द ओशन. म्हणजे हा त्यातला जास्त भाग कशानं? ओशन. ओशन मीन्स महासागर. ह्या महासागरानं, ओशननं हा
जास्त भाग आकोपाय केलेला आहे. ओशन वॉटर इज सॉल्टी. आता ओशनचं वॉटर कसं असतं, महासागराचं पाणी कसं असतं, खारं असतं, सॉल्टी असतं. देर आर 5 ओशन, नेमली द ॲटलांटिक, पॅसिफिक, आर्किटिक, द साऊथर्न ओशन अँड द इंडियन ओशन. आता हे जे आहेत ह्या महासागरात कोणकोणते आहेत हे ओशन? ॲटलांटिक आहे, पॅसिफिक आहे, आर्किटिक आहे, हिंदी आणि दक्षिण महासागर. हे जी आहेत ही काय आहे? 5 ओशन्स आहेत. हे लक्षात ठेवायचं. द लँड अलॉंग द मार्जिन ऑफ अन ओशन इज कॉल्ड द कॅस्टल रिजन. आता ही जी ह्याची आहे ओशनची जी मार्जिन आहे, मार्जिन म्हणजे काय? त्याची जमिनीचा सागर तट म्हणायचं त्याला, म्हणजे त्याच्या जमीन जिथून सुरू होऊन समुद्र संपणे आणि जमीन सुरू होणे ती जी मधली बॉर्डर आहे त्याला काय म्हणायचं आपल्याला? कॅस्टल रिजन म्हणायचं. वॉटर बॉडीज ऑफ डिफरंट शेप अँड साईज आर फॉर्म अलॉंग द कोस्ट. फॉर एक्झाम्पल सी बे, स्ट्रीट, गल्फ, क्रीक एक्सेट्रा. दीज वॉटर बॉडीज आर पार्ट ऑफ द ओशन. म्हणजे आता ह्या काय आहेत? आता ह्याच्यामध्ये सुद्धा काय आहेत? वेगवेगळे पार्ट पाहायला मिळतात. कोणकोणते? ओशनच्या ह्याच्यामध्ये सी आहे म्हणजे समुद्र, उपसागर आहे, सागर आहे. किंवा आपण स्ट्रीट म्हणजे काय? समुद्रधुनी म्हणतो. त्यानंतर गल्फ म्हणजे काय? आखात म्हणतो. क्रीक म्हणजे काय? खाडी. ही काय आहेत? सगळी वॉटर बॉडीज आहेत, म्हणजे पाण्याची जलरूपे आहेत. ही कशाची? ओशनची. एवढं लक्षात आलं का तुम्हाला? आता हा पाणी जमिनीवरून वाहणारं पाणी म्हणजे सरफेस वॉटर. आता हे कोणकोणत्या प्रकारात आहे हे आपण काय करू? उद्याच्या पिरियडमध्ये पाहू. आता तोपर्यंत तुम्हाला हे आज शिकवलेल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? तर लँडचे कोणत्या ह्याच्यामध्ये डिव्हाइड झाले ते पाहायचे, किंवा लँडवरती पाणी किती आहे, लँड किती आहे, व्हॅलींची नावं, किंवा ह्याच्यामधले असलेले ओशन, ह्या सगळ्याचं तुम्हाला काय करा, तुम्ही वहीमध्ये एकदा नोट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला एवढा भाग शिकवलेला लक्षात राहील. काय पाहिलं म्हणजे सांगता येईल तुम्हाला? आज काय पाहिलं आपण थोडक्यात मी तुम्हाला रिव्हिजन. अर्थ सरफेस इज मेड अप ऑफ लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. ऑल द लँड फीचर्स कन्स्टिट्यूट लिथोस्फिअर. The water bodies like ocean and sea form the hydrosphere, atmosphere surrounding the earths. The land on the earth is divided into 7 constituents. There are Asia, Europe, Africa, North America, South America, Antarctica and Australia. There are 5 oceans. They are Atlantic, Pacific, Arctic, the Southern Ocean and the Indian Ocean. The surface water on the earth is available in ocean, seas, rivers, streams, lake, etc. Groundwater is present under the ground in the layers of rock. आता हा आपण उद्या पाहू. एवढं तुम्ही नोट करून ठेवा. ओके, बाय.